नमस्कार. मी बाबासाहेब सखाराम तोंडे, राज्यशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर. राज्यशास्त्राच्या MA भाग 2च्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक अनिवार्य पेपर आहे. सध्या आपण या पेपरमधील एका प्रकरणावर चर्चा करणार आहोत. या पेपरमधलं जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे परराष्ट्र धोरण. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण एक नवसंरचना या पेपरला उद्देशून जी अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे त्यानुसार आपण एकेका टप्प्यावर किंवा एकेका घटकावर चर्चा करतो. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं, त्याचा अर्थ काय आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत यावर चर्चा केली होती. तरी त्याची उजळणी म्हणून आपण त्यावर नव्याने एकदा चर्चा करतोय. पहिल्यांदा आपण असं लक्षात घ्यायचं आहे की परराष्ट्र धोरण ही संकल्पना, या संकल्पनेचा मूळ अर्थ काय आहे. तर या अर्थाबद्दल आपण असं सांगू शकतो की या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये कुठल्याही एका राष्ट्राला स्वयंभूपणे जगता येत नाही. कुठल्याही एका राष्ट्राला वैयक्तिक स्तरावर, वैयक्तिक पातळीवर विकास साधता येत नाही. त्यामुळे आधुनिक काळामध्ये अनेक राष्ट्रांनी एकत्रित राहणे, अनेक राष्ट्रांनी परस्पर पूरक असं वर्तन करणे ही एक काळाची गरज बनली आहे, ती एक अनिवार्यता आहे. म्हणून प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्राशी परस्पर संबंध ठेवत असतं, एक व्यवहार करत असतं आणि ह्या एका राष्ट्राने केलेल्या इतर राष्ट्रांच्या व्यवहाराला आपण परराष्ट्र धोरण म्हणत असतो. आता जेव्हा असा प्रकारचा हा व्यवहार केला जातो त्यावेळेस तो व्यवहार करताना त्या राष्ट्राची एक अशी स्वतंत्र एक विचारसरणी ठरलेली असते. म्हणजे एखादं राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्राला कुठल्या तरी माध्यमातून संपर्क ठेवत असेल, एखाद्या करारावर स्वाक्षरी करत असेल, एखाद्या उद्दिष्टाबद्दल चर्चा करत असेल, त्यावेळेस त्या राष्ट्राची जी निर्धारित नियोजित विचारप्रणाली आहे त्या विचारप्रणालीच्या माध्यमातून ते राष्ट्र तसा व्यवहार करत असतं. म्हणजे त्या परराष्ट्र धोरणामध्ये त्या राष्ट्राचे विशिष्ट विचार असतात, त्या राष्ट्राची विशिष्ट तत्त्वे असतात, त्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरची भूमिका असते किंवा त्या राष्ट्रानं स्वीकारलेली काही त्याची एक स्वतंत्र अशी जगण्याची पद्धत असते, वर्तनाची पद्धत असते आणि या सर्व गोष्टींना एकत्रित म्हणून आपण परराष्ट्र धोरण म्हणत असतो. म्हणजे हे आपल्याला कळलं की परराष्ट्र धोरण हा प्रत्येक राष्ट्रांच्या विचारांचा एक संच आहे, तत्त्वे आहेत, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या त्या घडामोडी आहेत, वेगवेगळ्या कृती आहेत आणि त्यांना आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. हे आपण या अगोदर पाहिलं, आता आपण याचा थोडक्यामध्ये आढावा घेतला. आज आपल्या या लेक्चरमध्ये जे प्रमुख गोष्टीवर आपण फोकस देतोय किंवा जी प्रमुख गोष्ट शिकायची आहे, परराष्ट्र धोरणाला निर्धारित करणारे जे घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा लक्षात घ्या, म्हणजे त्या कुठल्याही राष्ट्राकडे असे नेमके कोणते घटक असतात की त्या राष्ट्राकडे अशा कुठल्या मजबूत बाजू असतात किंवा कुठल्या कमकुवत बाजू असतात, त्या बाजू किंवा त्या घटकांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरण आखताना त्याचा निश्चितपणे प्रभाव पडत असतो. म्हणजे जेव्हा भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्रासोबत एखादा करार करत आहे किंवा ठराव ठरवत आहे त्यावेळेस भारताला अनेक गोष्टींच्या संदर्भातून विचार करावा लागतो आणि ज्या ज्या गोष्टींच्या माध्यमातून तो विचार करत असतो ती जी माध्यम आहेत ती त्या धोरणावर प्रभाव पाडणारी घटक आहेत आणि म्हणून त्या घटकांचा आपण थोडक्यामध्ये इथं आढावा घेत आहोत. आता परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांमधला पहिला घटक जर आपण घेतला तर तो आहे भौगोलिक घटक. एखाद्या राष्ट्राचा भूप्रदेश कसा आहे, एखाद्या राष्ट्राचा भूविस्तार केवढा आहे, एखाद्या राष्ट्राचं हवामान कसं आहे, एखाद्या राष्ट्राची जमीन कशी आहे, म्हणजे ती सुपीक आहे की नापीक आहे, म्हणजे ह्या अशा अनेक घटकांचा समावेश हा भौगोलिक घटकांमध्ये होतो. म्हणजे बघा ना, साधा नियम आहे की जर एखाद्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमा नैसर्गिक स्वरूपाच्या असतील आणि एखाद्या राष्ट्राच्या भौगोलिक सीमा ह्या कृत्रिम स्वरूपाच्या असतील, ज्या राष्ट्रांच्या नैसर्गिक सीमा ह्या भौगोलिक सीमा म्हणा त्या
कृत्रिम स्वरूपाचे असतील, अशा राष्ट्राला साहजिकपणे हयातभर त्या सीमांबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये आपली खूप मोठी एनर्जी खर्च करावी लागते. तुम्ही उदाहरण म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेचा वाद यावर विचार करू शकता. भारत आणि चायना यांच्यातील सीमेचा जो वाद आहे यावर विचार करू शकता. म्हणजे एकीकडे समजा भारत हा पाकिस्तानसोबत, भारत हा चायनासोबत आपल्या सीमेच्या प्रश्नावरून सतत झगडत आहे, कायमस्वरूपी झगडत आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत हा वाद सुरूच आहे. भविष्यामध्ये आणखी किती वर्ष हा वाद राहील हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही. याच ठिकाणी भारताच्या ज्या इतर सीमा आहेत त्या म्हणजे प्रामुख्याने भारताच्या बाकीच्या तिन्ही, म्हणजे उत्तरेला हिमालय आहे किंवा तिन्ही बाजूंनी जो समुद्र आहे, म्हणजे या सीमा काय, ह्या नैसर्गिक सीमा आहेत. म्हणजे जिथं नैसर्गिक सीमा आहेत त्या सीमेंबद्दल भारताला कधीही प्रश्नचिन्ह निर्माण झालं नाही. भारताला त्या सीमांबद्दल कधीही एखादा असा प्रश्न किंवा समस्या निर्माण झाली नाही की ती सोडवण्यासाठी भारताला खूप मोठी ऊर्जा खर्च करावी लागते. याचा अर्थ सरळ असा आहे, भौगोलिक घटकाचा विचार करत असताना अगदी नैसर्गिक वरदान एखाद्या भूप्रदेशाला जे लाभलेलं आहे ते किती प्रभावी आहे त्यावरून त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जा निर्धारित होतो. म्हणजे एखाद्या राष्ट्राचं हवामान उत्तम आहे. आपण बघा, भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केल्यावर की काही राष्ट्रे हे उष्णकटिबंधामध्ये असतात, काही राष्ट्रे समशीतोष्ण कटिबंधामध्ये असतात, काही राष्ट्रे शीतकटिबंधामध्ये असतात, हे आपण वाचतो, ऐकतो. मग जी उष्णकटिबंधातली राष्ट्रे आहेत, जी शीतकटिबंधामधली राष्ट्रे आहेत, या दोन्ही स्तरावर जी राष्ट्रे आहेत त्या तुलनेमध्ये जी समशीतोष्ण कटिबंधातली राष्ट्रे आहेत त्या राष्ट्रातील लोकांचा कामकाजावर तिथल्या हवामानाचा परिणाम पडलेला दिसून होतो किंवा प्रभाव पडलेला दिसून येतो. तो कसा? समशीतोष्ण कटिबंधातील हवामान हे उत्साहवर्धक आहे. समशीतोष्ण कटिबंधातील माणसं हे उत्साही, हवामानाच्या परिणामात उत्साही झालेलीच आहेत. म्हणजे तिचं काम करण्याची जी वेळ आहे ती तिथल्या लोकांना जास्त मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे उष्णकटिबंध असेल, शीतकटिबंध असेल, इथल्या लोकांना काय बारमाही श्रम करण्यासारखी परिस्थिती असणार नाही. म्हणजे यासुद्धा दृष्टिकोनातून त्या एखाद्या भूप्रदेशाचं भौगोलिक स्थान कसं आहे, तेथील सीमा कशा आहेत, तेथील हवामान कसं आहे, तिथली जमीन कशी आहे, म्हणजे तिथल्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य उत्पत्ती करण्याची क्षमता तिथल्या जमिनीमध्ये जर नसेल तर खूप गंभीर प्रश्न त्या राष्ट्रासाठी उभा राहू शकतात. म्हणजे ते राष्ट्र कदाचित किमान तेवढ्या गोष्टीसाठी कुठल्या तरी राष्ट्राच्या अंकित जाऊ शकतं, कुठल्या तरी राष्ट्राच्या नियंत्रणात जाऊ शकतं. म्हणजे या सर्व गोष्टी आहेत. ह्या भौगोलिकदृष्ट्या एखादं राष्ट्र प्रभावी असणं, समृद्ध असणं, त्या दृष्टिकोनातही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या राष्ट्राचा प्रभाव वाढत असतो आणि त्या घटकाला अनुसरून परराष्ट्र धोरणाची निर्मिती होत असते. विस्तार मोठा असेल, साहजिकच त्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उंचावलेली असेल किंवा मोठं राष्ट्र ही त्याची ओळख असेल. विस्ताराने छोटं राष्ट्र असेल, ते एक दुर्बल किंवा कमकुवत किंवा खूप आकारानं छोटं, म्हणजे साहजिक एकदम छोटं राष्ट्र आहे आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठी लीड घेतं आहे किंवा खूप मोठी भूमिका घेतं आहे, बाकीच्या राष्ट्रांना आपल्यासोबत घेऊन चालणे त्याच्या क्षमता आहे असं पण नाही म्हणू शकत. म्हणजे मोठ्या आकाराची राष्ट्रे, विस्तीर्ण भूप्रदेश असलेली राष्ट्रे, सुपीक जमीन असलेली राष्ट्रे, उत्कृष्ट हवामान असलेली राष्ट्रे, नैसर्गिक संपदा परिपूर्ण असलेली राष्ट्रे, ही राष्ट्रे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला वेगळा प्रभाव पाडतात आणि या घटकांचा त्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर सकारात्मक परिणाम होतो. सकारात्मक परिणाम. दुसरा घटक यामधला आहे ही नैसर्गिक साधने. हे बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या राष्ट्राचा भूप्रदेश या दृष्टिकोनातून विचार करतो, त्या भूप्रदेश ह्या संकल्पनेमध्ये काय अपेक्षित आहे, म्हणजे त्या राष्ट्राच्या ह्या ज्या नैसर्गिक सीमा असतात, भौगोलिक सीमा, तर त्या सीमांच्या बरोबरीनं अगदी भूगर्भामध्ये आणि त्याच सीमांपासून अगदी ऊर्ध्वगामी म्हणजे अवकाशामध्ये, ह्या अवकाश, भूमी, भूगर्भ, म्हणजे या सर्व गोष्टींचा आपण भूप्रदेशामध्ये समावेश करतो. म्हणजे
समजा भारताचा जो भूपृष्ठभाग आहे, भारताची जी भौगोलिक क्षेत्र आहे भारताचं, त्या भौगोलिक क्षेत्राच्या अगदी अधोगामी दिशेने, ज्याला पाताळ म्हणतो, ज्याला भूमी म्हणतो, ज्याला भूगर्भ म्हणतो, ते सर्व गोष्टी आल्या. आणि ही जी अवकाशाची पोकळी आहेत त्याचा सुद्धा आपण समावेश कशामध्ये करतो? त्याचा समावेश सुद्धा आपण भौगोलिक क्षेत्रामध्ये करतो. आता या भौगोलिक क्षेत्रामध्ये जी नैसर्गिक संपत्ती म्हणतो काय, म्हणजे काय, या भूमीमधून वेगवेगळ्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्ती मिळत राहते. ही वन्य संपदा असेल, नैसर्गिक साधन संपत्ती असतील, ऊर्जेचे काही स्रोत असतील, किंवा भूगर्भामध्ये उपलब्ध असणारे काही नैसर्गिक वायू असतील, भूगर्भामध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची खनिजे असतील, भूगर्भामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारची रसायनं म्हणा, इंधनाच्या खाणी म्हणा, किंवा या प्रकारच्या अनेक गोष्टी जर एखाद्या राष्ट्राला योगायोगाने ही नैसर्गिक साधन संपदा मुबलक प्रमाणामध्ये लाभली असेल तर त्या राष्ट्राचा परराष्ट्र धोरणावर त्या घटकांचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे जर समजा आपण आता बघतो भारताची गरज काय, भारताला पेट्रोलियम पदार्थांची जी वारंवार जी भासणारी कमतरता आहे. गृहीत धरा जशा आखाती राष्ट्रांमध्ये इंधनाच्या खाणी आहेत तशा खाणी जर भारतामध्ये असत्या तर भारताच्या प्रगतीला आणखी वेग आला असता, मोठा वेग आला असता. भारत ज्या गोष्टींसाठी इतर राष्ट्रांकडे भारताला याचना करावी लागते, भारताला सतत त्या राष्ट्रांच्या काही गोष्टी ऐकून ह्या इंधनाची आयात करावी लागते, यासाठी जो होणारा खर्च आहे, यासाठी खर्च होणारी जी ऊर्जा आहे, यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाला ज्या पुढच्या राष्ट्राशी काही समझोता करावा लागतो, ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या. म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या जी खनिज संपदा आहे किंवा नैसर्गिक साधन सामुग्री जर मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली एखाद्या राष्ट्राकडे तर साहजिकच त्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण हे त्या राष्ट्राच्या हिताला पोषक ठरू शकतं, त्या राष्ट्राच्या सोयीचं असू शकतं, किंवा ती राष्ट्रे परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये इतर राष्ट्रांवर किंवा सोबतच्या राष्ट्रांवर प्रभाव पाडतात. म्हणून या घटकाला महत्त्वाचं स्थान यामध्ये मिळालेलं आहे. पुढचा घटक आहे इतिहास. इतिहास व संस्कृती हा सुद्धा त्याला जोडून घटक येतो. म्हणजे एखाद्या राष्ट्राचा इतिहास हा त्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडतो. याचा अर्थ आपण असा घ्यायचा, समजा भारत जर आज नव्याने परराष्ट्र धोरणाची निर्मिती करत असेल किंवा कुठलंही राष्ट्र परराष्ट्र धोरणाची जेव्हा निर्मिती करत असते त्यावेळेस त्याला त्याच्या भूतकाळामध्ये ज्या झालेल्या घडामोडी आहेत त्याचा त्याला आढावा घ्यावा लागतो. म्हणजे असं होणार नाही की आत्तापर्यंत भारताने जे घेतलं परराष्ट्र धोरण आहे ते शांततेशी पूरक होतं, सहकार्याशी पूरक होतं, जागतिक युद्धाला विरोध करणारं होतं आणि ही सगळीच तत्वे भारतानं सोडून दिली आणि अचानक त्याच्या विरोधातल्या तत्वांचा पुरस्कार त्याने परराष्ट्र धोरणामध्ये केला, असं होऊ शकत नाही. किंवा ती प्रचंड विसंगती असेल. अशा धोरणामुळे काय होईल, जागतिक स्तरावर त्या देशाविषयी संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकेल. म्हणून जो आपला इतिहास चालत आलेला आहे, ज्या आपल्या परंपरा चालत आलेल्या, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेला पोषक असंच घटकांचा आपण आधार घेत असतो, अशाच घटकांचा आपण इथं विचार करतो. दुसरी गोष्ट अशी असते, एखाद्या राष्ट्राचा इतिहास समान असणे, समान म्हणतो मी, समान असणे म्हणजे आत्ता जी राष्ट्रातली ही माणसं आहेत, या राष्ट्राची जी नागरिक आहेत, जनता आहे, ह्या सर्व जनतांनी जर एकच आणि समान इतिहास पाहिला असेल, इतिहासातील घटनांबद्दल सर्व लोकांच्या मनातील भावना ह्या आदराच्या आणि समानतेच्या असतील तर तो जो त्यांच्यातील एकोपा आहे, ते जे त्यांच्यातील संघटन आहे, त्यांच्यातील जी एकात्मतेची भावना आहे, ही भावनासुद्धा परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर प्रभाव पाडते. म्हणजे समजा देशातील लोकांमध्ये सामाजिकदृष्ट्या एकता नाही आहे, इतिहासातील घटकांबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे किंवा शंका आहे किंवा त्यामध्ये दुमत आहे, त्यावरून लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये एक गट निर्माण झालेले असतील तर असे गट परराष्ट्र धोरणावर नकारात्मक परिणाम पाडू शकतात. म्हणजे कारण परराष्ट्र धोरणाची निर्मिती होत असताना देशांतर्गत जी भूमिका आहे त्या भूमिकेचा प्रभाव त्या धोरणावर पडत असतो. म्हणून त्या देशाचा इतिहास, त्या लोकांचा इतिहास याचा प्रभाव स्पष्टपणे
परराष्ट्र धोरणावर झालेला आपल्याला दिसून येतो किंवा पडल्या दिसून सतत तो दिसत राहतो. संस्कृती हा घटक त्याच्याशी जोडलेला आहे. संस्कृती आपण कशाला म्हणतो? संस्कृतीचा साधा अर्थ आपण असा घेतो, कुठल्याही देशातील लोकांची जी जीवन पद्धती असते, जगण्याची पद्धत असते, जीवनशैली असते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही समुदायाचं उठणं बसणं खाणं पिणं वेगवेगळे व्यवहार असतील, रूढी परंपरा असतील किंवा जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टिकोन असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की दैनंदिन जगण्यामध्ये त्यांना जडलेल्या सवयी असतील, म्हणजे हे जे एकंदरीत ह्या सर्व गोष्टी किंवा ह्या सर्व गोष्टींना एकत्रितपणे आपण काय म्हणतो? संस्कृती म्हणतो. मग एखाद्या राष्ट्राची संस्कृती ही एकजिनसी असणे किंवा जरी त्यामध्ये थोडीफार भिन्नता असेल तरी सुद्धा ती कुठंतरी एकात्मतेमध्ये बांधली जाणे. आता उदाहरणार्थ आपण भारताचा विचार करताना आपण काय बोलतो? भारत हा वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या संस्कृतींनी एकत्रित असलेला समुदाय आहे, मात्र सर्वांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेबद्दल कुठलाही संशय नाही किंवा राष्ट्रभक्तीबद्दल सर्वांची समान धारणा आहे. म्हणजे संस्कृती काही प्रमाणामध्ये वेगवेगळी आहे, परंतु ती संस्कृती कुठंतरी राष्ट्रीय स्तरावर एकत्र त्याला करण्यामध्ये देशाला यश आलेलं आहे. आणि भारत सांगत राहतो की विविध परंपरेने नटलेला हा देश राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करतो आणि प्रत्येक नागरिक किंवा जनतेतला प्रत्येक घटक त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतो. म्हणजे ही सांस्कृतिक एकता आहे. आणि समजा अशी सांस्कृतिक एकता एखाद्या राष्ट्रामध्ये नसेल, कुठल्याही, ती भारत असेल किंवा भारताचे शेजारी असतील किंवा जगातलं कुठलंही राष्ट्र असेल, म्हणजे समाज हा पूर्णपणे असा विभागलेला आहे. समाजामध्ये कुठल्या तरी कारणावरून असे गट निर्माण झालेत, समाजामध्ये धार्मिक जातीय संघर्ष आहे, समाजामध्ये काही वेगवेगळ्या धोरणांवरून प्रचंड मतभेद आहेत, हिंस्र पद्धतीचा कधीकधी संघर्ष होत आहे. तर या घटकांचा परराष्ट्र धोरणावर स्पष्टपणे नकारात्मक प्रभाव पडलेला असेल, नकारात्मकच असेल, कारण त्यातून सकारात्मक काही होणार नाही. म्हणजे असा समुदाय धारण करणारं राष्ट्र जेव्हा दुसऱ्या एखाद्या राष्ट्रासोबत व्यवहार करत असेल तेव्हा पुढच्या राष्ट्रावर साहजिकच त्याचा नकारात्मक परिणाम किंवा प्रभाव पडलेला दिसून येईल. म्हणजे त्या देशाचा इतिहास, त्या देशाची संस्कृती ह्या गोष्टी प्रभाव पाडतात परराष्ट्र धोरणावर. औद्योगिक विकास आहे. औद्योगिक विकासाचा संबंध आपण त्या देशाच्या आर्थिक विकासाशी जोडतो, त्या देशाच्या सामाजिक विकासाशी जोडतो. म्हणजे एखाद्या देशामध्ये जर औद्योगिक विकास खूप चांगला झालेला असेल तर अंतर्गत समस्या त्या देशातल्या मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेल्या असतील. ह्या अंतर्गत समस्या म्हणजे कोणत्या? तिथल्या लोकांची जी रोजगाराची समस्या आहे, रोजगाराची समस्या मिटवायची असेल किंवा रोजगाराची समस्या कमी करायची असेल तर तिथं पर्यायाने त्याला औद्योगिक विकासाला चालना मिळाली पाहिजे. रोजगार कमी करायचा आहे, बेकारी करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण घडून आलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण घडून आणायचं म्हणजे त्याबाबतचं तंत्रज्ञान, त्याबाबतचं विज्ञान किंवा त्याबाबत लागणाऱ्या इतर गोष्टी यांची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता असली पाहिजे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा होतील तेव्हा तेथील लोकांना रोजगार मिळेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये भरभराट झाल्यामुळे आर्थिक संपन्नता त्या राष्ट्राला मिळेल, ते राष्ट्र श्रीमंत होईल आणि परराष्ट्र धोरणाची निर्मिती करताना साहजिकच त्या राष्ट्राला एक उच्च स्थान मिळालेलं असेल किंवा ते एक प्रभावी राष्ट्र आहे अशी त्याची ओळख झालेली असेल. म्हणून आर्थिक घटक ज्याला आपण म्हणतो किंवा औद्योगिक विकास, आता औद्योगिक विकास हा फक्त औद्योगिक विकास याच्याशी नाही आहे, तर तो आर्थिक विकासाशी आहे. आपल्या सहजपणे असं म्हणता येईल प्रत्येक म्हणजे एक कुठल्या तरी घटकाचा विकास झाला म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा विकास झाला असं होऊ शकत नाही. विकासाची प्रक्रिया की ही बहुआयामी प्रक्रिया असते. म्हणजे त्या राष्ट्राचा शैक्षणिक विकास झालेला पाहिजे, त्या राष्ट्राचा औद्योगिक विकास झालेला पाहिजे, त्या राष्ट्रातील सामाजिक विकासाची प्रक्रिया खूप चांगल्या पद्धतीने सुरू असली पाहिजे. म्हणजे राजकीय विकास, सामाजिक विकास, शैक्षणिक विकास, आर्थिक विकास अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातला विकास, ह्या सर्व घटकांमधल्या विकासाला आपण त्या राष्ट्राचा विकास म्हणतो. आणि कुठल्याही एका क्षेत्राचा विकास हा मोठ्या प्रमाणात होणे हे शक्य नसतं, कारण प्रत्येक
क्षेत्रातील किंवा प्रत्येक पैलूंचा विकास जसा जसा होत राहील तसा तसा राष्ट्राचा तर होतो, परंतु इतर पैलूंचा एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो किंवा एकाचा अशी परस्पर संबंध जोडलेले असतील. ही चेन आहे ही, ज्यामध्ये हे सर्व घटक असे जोडले आहेत आणि त्या माध्यमातून त्या सर्व घटकांचा विकास झाला तर राष्ट्राचा विकास होईल. आणि त्याची मूलभूत, ज्याला आपण म्हणतो आर्थिक विकास, ही सर्व गोष्टींचा मूलभूत प्रश्न आहे किंवा मूलाधार आहे. आर्थिक घटक विकसित झाला की बाकीच्या सर्व गोष्टी आपोआप विकसित होतात. तर हा औद्योगिक विकास असणे म्हणजेच काय, आर्थिक विकास असणे म्हणजे तेथील सामाजिक विकास असणे, म्हणजेच तेथील शैक्षणिक विकास असणे. ज्या देशाच्या अंतर्गत ही विकासाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण औद्योगिक विकासाचा संदर्भ काय, तिथली बेकारी निर्मूलन आहे, दारिद्र्य निर्मूलन आहे, रोजगाराची उपलब्धता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक क्षेत्राची होणारी भरभराट आहे. म्हणजे अनेक दृष्टिकोनातून या घटकाकडे आपण पाहू शकतो आणि त्याचा परिणाम हा स्पष्टपणे त्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर झालेला दिसेल. लष्करी सत्ता हा एक मुद्दा आहे. एखाद्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख ही ज्या वेगवेगळ्या घटकांनी होते त्यामध्ये त्या राष्ट्राकडं असलेली लष्करी सामुग्री म्हणा किंवा लष्कर म्हणा, त्या राष्ट्राकडं किती मोठ्या प्रमाणामध्ये लष्कर आहे, त्या लष्कराकडं किती मोठ्या प्रमाणात अद्ययावत युद्ध सामुग्री आहे, अद्ययावत अस्त्रे आहेत, अण्वस्त्रे आहेत. अलीकडच्या दृष्टिकोनात विचार केला तर त्या एखाद्या राष्ट्राकडं अण्वस्त्रे किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला अणुबॉम्ब म्हणतो, हायड्रोजन बॉम्ब म्हणतो किंवा त्याच्याशी संबंधित त्याला वाहून घेऊन जाणारी अण्वस्त्रे म्हणतो. म्हणजे हा ज्या ज्या राष्ट्रामध्ये जसा जसा विकास होत गेला तशा तशा ओळखी त्या राष्ट्रांच्या मोठ्या होत गेल्या. म्हणजे बघा की भारताकडे जेव्हा अण्वस्त्र नव्हते, भारताकडे जेव्हा अणुबॉम्ब नव्हता, त्या काळातला भारत आणि अणुबॉम्ब धारण केल्यानंतर किंवा आण्विक क्षेत्रामध्ये भारताने जेव्हा प्रगती केली तेव्हाचा भारत, ह्या दोन्हीमध्ये खूप मूलभूत फरक आहे. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केल्यानंतर देशाला उद्देशून जेव्हा म्हटलं गेलं की होय आम्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र बनलो आहोत, त्या क्षणापासून पुढची भारताची ओळख जी आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आणि त्या अगोदरची ओळख यामध्ये स्पष्टपणे फरक आहे. निश्चितच नंतरची जी ओळख आहे ती ओळख म्हणजे भारताची प्रतिष्ठा उंचावणारी ओळख आहे. म्हणजे भारत हे पूर्वीसारखं सामान्य किंवा अण्वस्त्र नसलेलं राष्ट्र राहिलं नसून ते आता अण्वस्त्रधारी बनलेलं आहे. म्हणजे भारताची कुणी खोड काढणार, भारताची कुणी छेड काढणार किंवा भारतासोबत कुणी युद्ध छेडणार असा प्रसंग झाला तर भारत हा समर्थपणे त्याला तोंड देऊ शकतो, भारत समर्थपणे त्याचा प्रतिकार करू शकतो किंवा भारत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला सहजपणे तोंड देऊन त्यातून जो आपल्यावर प्रति हल्ला करणारा जो घटक आहे त्याला व्यवस्थित धडा शिकवू शकतो. या दृष्टिकोनातून भारताची ओळख झाली. म्हणजे लष्कर तुमचं जेवढं समृद्ध असेल तेवढा तुमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचा प्रभाव वाढलेला असेल. आपण ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बघतो की वेगवेगळे राष्ट्रे हे वेगवेगळ्या लष्करी कवायती करत असतात. म्हणजे आपण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो, त्यामध्ये अमेरिका असेल, त्यामध्ये ब्रिटन असेल, त्यामध्ये भारत असेल, चायना असेल. म्हणजे आपण बघतो ह्या कितीतरी सुरेख अशा ह्या लष्करी कवायती असतात. म्हणजे ते तुमचे हेलिकॉप्टर्स असतील, विमाने असतील, तुमचं ते सैन्य असेल, सैन्याच्या काही शारीरिक ॲक्टिव्हिटीज असतील, त्यांचे काही स्टंट असतील, हे खूप ज्याला आपण म्हणतो की अप्रतिम, आपण विश्वास ठेवू शकणार नाही एवढ्या प्रकारचे हे स्टंटबाजी सुरू असते आणि त्याचं लाईव्ह संपूर्ण जगाला ते दाखवायला सुरू असतं. का सुरू असतं जगाला दाखवायला? की एक वेगळ्या प्रकारे की आमची लष्करी क्षमता अशा प्रकारची आहे, लष्करी दृष्टिकोनात आम्ही एवढे समर्थ आहोत, म्हणजे आम्ही कमी नाही आहेत, आम्ही खूप समृद्ध आहोत, लष्करी दृष्टिकोनातून आमची आता क्षमता खूप वाढलेली आहे. हा मॅसेज हा जगाला द्यायचा असतो. इथं फक्त मॅसेज द्यायचा नसतो तर आपल्याबद्दलची जागतिक स्तरावर इतर राष्ट्रांची भूमिकासुद्धा निश्चित करायची असते. आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे इतर राष्ट्रांचा, त्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणायचा असतो. म्हणजे तो दृष्टिकोन आपल्याला पोषक बनवायचा असतो, तो दृष्टिकोन आपल्या सोयीचा बनवायचा असतो. म्हणून प्रत्येक राष्ट्राची अपेक्षा अशी असते की आपलं लष्कर हे जगातल्या ज्या
महत्त्वाची राष्ट्रे आहेत, लष्करीदृष्ट्या समृद्ध, त्यामध्ये आपलासुद्धा क्रमांक आला पाहिजे, त्यामध्ये आपलंसुद्धा नाव घेतलं पाहिजे. म्हणून त्यावर प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील असतं आणि आपल्या उत्पन्नाचा खूप मोठा भाग हा त्या लष्करी क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी किंवा अत्याधुनिक गोष्टी आपल्याकडं निर्माण करण्यासाठी, त्या आयात करण्यासाठी मोठा भाग आपल्या अर्थव्यवस्थेवर खर्च केला जातो. का? कारण त्यातून तुमची एक आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख होणार आहे. ती ओळख तुमच्या परराष्ट्र धोरणाची निश्चिती करणार आहे किंवा त्याच्या माध्यमातून तुमचं परराष्ट्र धोरण हे निश्चित होणार आहे. म्हणून लष्करी सत्तेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. लोकमत म्हणजे ही जी आपण पाहतो, समजा काय की लोकमत परराष्ट्र धोरणावर काय प्रभाव पाडू शकतं आहे किंवा ही लष्करी सत्ता काय प्रभाव पाडू, म्हणजे ह्या इथल्या प्रत्येक मुद्द्याला आपण याच्याशी जोडतोय. प्रत्येक इथला मुद्दा हा असा मुद्दा आहे जो ह्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीवर किंवा परराष्ट्र धोरणावर स्पष्टपणे प्रभाव पाडतोय. आता लोकमताचा अर्थ काय घेतो? लोकमत म्हणजे लोकांच्या भावना. आपण कधी कधी असं म्हणतो की लोकमताचा आदर केला पाहिजे. एखादी कृती करत असताना लोकमत कसं आहे याचा अंदाज घेतला पाहिजे. म्हणजे लोकमताचा विचार करून एखादी गोष्ट आपण मांडली पाहिजे. कधी कधी असं असतं की आपल्या एखाद्या समूहामध्ये आपण जेव्हा बसलेलो असणार, आपल्याला काय बोलायचं असेल, आपण अंदाज घेतो की इथं जी उभी माणसं आहेत किंवा इथं जी आपला मित्र परिवार आहे यांची मानसिकता कशी आहे. ती जर आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे त्याला जर अनुकूल असेल तर आपण तो मुद्दा मांडतो. किंवा प्रसंग काहीतरी वेगळा आहे, घटना काहीतरी वेगळी घडलेली आहे, आपण काहीतरी वेगळं मांडणार आहोत, त्यामधून काय होईल, आपला जो उद्देश आहे तो साध्य होईल की नाही याबद्दल शंका आहे. आता लोकमत असं आहे, एखाद्या देशातील लोकमत, समजा भारतातील लोकमत म्हणजे भारतातील जनतेचा दृष्टिकोन. आता हे लोकमत हे सरकारशी एकरूप असणं आवश्यक आहे. म्हणजे सरकार काय करतं, लोकमताचा आधार घेतं किंवा लोकमताचा अंदाज घेताना लोकमताच्या माध्यमातून परराष्ट्र धोरणाची निर्मिती करते. म्हणजे परराष्ट्र धोरणाबद्दल, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल ह्या धोरणाची निर्मिती करायची आहे तर सरकारला अगोदर काय करावं लागेल, तसं पूरक लोकमताची निर्मिती करावी लागेल. तुम्ही बघा की आपण नेहमी पाहतो भारतामध्ये पाकिस्तानच्या विरोधामध्ये काही बातम्या मोठ्या मथळ्यामध्ये छापलेल्या असतील, पाकिस्तानमध्ये भारताच्या विरोधामध्ये मोठ्या बातम्या मथळ्याने छापलेल्या असतील. काही विश्लेषकांचं म्हणणं आहे, काहींचं म्हणतोय मी, की या बातम्या काही प्रमाणात डमीसुद्धा असतात. घटना छोटी असली तरी त्या घटनेचं असं त्याला बॅनरबाजी केली जाते किंवा ती लोकांच्या भावना भडकवण्यासाठी त्या तशा पद्धतीने दिल्या जातात असंही म्हटलं जातं. म्हणजे ती वास्तवता खरी किंवा खोटी ही आपण प्रत्यक्ष पाहिली जरी नसेल तरी आपण असं म्हणू शकतो, आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जो एखादा निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयाला पोषक लोकांच्या भावना निर्माण करणे याला लोकमताची निर्मिती करणे म्हणतो. समजा आतापर्यंत भारत हा चायनासोबत किंवा पाकिस्तानसोबत सतत या दोन्ही राष्ट्रांसोबत आपलं चांगलं जमत नाही हे लोकांपुढे आतापर्यंत सरकारने सांगितलेलं आहे. पण समजा असं गृहीत धरा म्हणतोय मी की उद्या अचानक भारताला पाकिस्तानसोबत मैत्रीचा हात पुढं करायचा आहे किंवा भारत पाकिस्तानसोबत मैत्री घडून येणार आहे किंवा सरकारची तशी इच्छा आहे. अचानक सरकार उद्या असं म्हणेल का की सरकारने असं ठरवलं आहे की पाकिस्तानला आम्ही एवढी मदत करणार आहोत, चायनासोबत एवढा करार करणार आहोत किंवा चायनाच्या सीमेलगत आपला असलेला जो प्रदेश आहे तो प्रदेश आम्ही चायनाला देणार आहोत, त्यातून मैत्री किंवा सौख्य आपलं वाढवणार आहोत, असं होणार का? अचानक नाही आहे. तशी सरकारने एखादी भूमिका घेतली तर संपूर्ण लोकमत सरकारच्या विरोधात जाऊ शकतं. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची समीक्षा ही जनतेकडून होत असते. म्हणून परराष्ट्र धोरणामध्ये कुठल्याही गोष्टीचा ज्या समावेश करायचा आहे किंवा जो निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयाबद्दल अगोदर लोकांच्या मनामध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याची गरज असते आणि तशी सकारात्मक भावना निर्माण केली तरच तो मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या सरकारला मांडता येतो किंवा तो मुद्दा घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडत असतं. आणि त्या मुद्द्याला किंवा सरकारने स्वीकारलेल्या धोरणाला जर तेथील जनतेचा विरोध असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम असं होतो की कधीकधी सरकार हे अर्ध्याच कालावधीमध्ये ढासळू शकतं, नष्ट होऊ शकतं.
शकतं किंवा कोसळू शकतं आपण म्हणतो, किंवा सरकार बहुमतामध्ये जे असतं ते अल्पमतात येऊ शकतं आणि सरकार बरखास्त होऊ शकतं. म्हणजे परराष्ट्र धोरण कुठलंही ते अमेरिका असेल, भारत असेल, ब्रिटन असेल, युरोपियन कंट्री असतील, आशियाई कंट्री असतील, कुठलेही जगातला कुठलाही राष्ट्र असेल तर त्या राष्ट्राला परराष्ट्र धोरणाची निर्मिती करत असताना अगोदर लोकमताचा आढावा घ्यावा लागतो, लोकमताचा अंदाज घ्यावा लागतो, किंवा जे आपल्याला पुढं न्यायचं आहे त्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक बनवावा लागतो. म्हणून लोकमत हा मोठा घटक आहे जो प्रभाव पाडतो आहे परराष्ट्र धोरणावर. तसंच जागतिक मत ही एक दृष्टिकोन आहे. आता लोकमत, लोकांचा दृष्टिकोन आणि जागतिक मत याला आपण असं म्हणतो. हे बघा, प्रत्येक राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ओळख ठरलेली आहे. ती ओळख म्हणजे काय? ती त्या राष्ट्राच्या स्वभावाला जोडलेली असेल किंवा ती ओळख त्या राष्ट्राच्या विचारसरणीला जोडलेली आहे. म्हणजे भारत म्हटलं, भारत हे अलिप्ततावादी राष्ट्र आहे, भारत शांतताप्रिय राष्ट्र आहे, भारत सत्य अहिंसा यांचा आग्रह करणारा राष्ट्र आहे, ही भारताची ओळख आहे. म्हणजे भारताबद्दल जागतिक स्तरावर असा दृष्टिकोन आहे की हे राष्ट्र या कॅटेगरीचं आहे किंवा या तत्वाचं हे राष्ट्र आहे. आपण म्हणतो, आपण जसं माणसांचं एखाद्या व्यक्तीबद्दल आपलं एक ठरलेलं असतं मोजमाप, ज्याला आपण म्हणतो. हे मोजमाप म्हणजे काय? आपलं त्या व्यक्तीबद्दलचं ते मत असतं. ते कदाचित ते सकारात्मक असेल, कदाचित ते नकारात्मक असेल, कदाचित ते न्यूट्रल स्वरूपाचं असेल, पण हे मत असतं, ते मत ठरलेलं असतं. त्या मताच्या आधारे आपण काय करतो, ते एक मोजमाप आपण त्या व्यक्तीचं करत असतो. इथं जागतिक लोक, समजा एखादा निर्णय, मोठा निर्णय घ्यायचा आहे, उदाहरणार्थ अमेरिकेला तालिबानसोबत जेव्हा संघर्ष करायचा असतो तेव्हा अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष असतात, जॉर्ज बुश असतात, ते जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांसोबत भेटीगाठी घेतात, जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात. त्या भेटीदरम्यान आगामी जी कृती करायची आहे त्या कृतीविषयी एक पोषक मत इतर राष्ट्रांचं निर्माण करतात. याला आपण काय म्हणतो? याला जागतिक लोकमताची निर्मिती करण्याची प्रक्रिया म्हणतो. म्हणजे समजा उद्या एखाद्या मोठ्या राष्ट्राला, समजा अमेरिका आहे, अमेरिका उद्या पाकिस्तानवर किंवा भारतावर हल्ला करणार आहे, गृहीत धरा. तर अमेरिका काय करेल? अगोदर त्या भारताविषयी किंवा पाकिस्तानविषयी जगातल्या इतर मोठ्या राष्ट्रांबद्दल त्यांच्याविषयी जी मनातली खदखद आहे ती बोलून दाखवेल, किंवा त्या भारताविषयी किंवा पाकिस्तानविषयी किंवा कुठल्याही राष्ट्राविषयी त्या समोरच्या राष्ट्राविषयीच्या ज्या भावना आहेत किंवा समोरच्या राष्ट्राने केलेल्या ज्या चुका आहेत त्या कशा अनैतिक आहेत किंवा त्या जागतिक कायद्याच्या कशा विरोधामध्ये आहेत, हे सर्व राष्ट्रांना सांगेल, पुन्हा पुन्हा पटवून देईल आणि आपल्यासाठी सोयीस्कर असलेलं जागतिक मत निर्माण करेल. याला आपण काय म्हणतो? जागतिक मताची निर्मिती करणे म्हणतो. मग परराष्ट्र धोरणामध्ये असा एक मुद्दा असतो, एखादी जी भूमिका घ्यायची आहे किंवा एखादी कृती करायची आहे किंवा एखाद्या घटनाबद्दल भूमिका व्यक्त करायची, भूमिका मांडायची आहे, तर अशा वेळेस त्या गोष्टीविषयी जगातल्या इतर राष्ट्रांची जी भूमिका आहे, जागतिक मत जे आहे त्याचा अगोदर आढावा घ्यावा लागतो. म्हणजे एखाद्या दहशतवादाची संकल्पना आहे, मानवी हक्काची संकल्पना आहे, पर्यावरणाच्या समस्या त्याबद्दलची संकल्पना आहे. मग जागतिक स्तरावर दहशतवादाबद्दल काय बोलल्या जातं आहे किंवा जागतिक स्तरावर राष्ट्रांच्या काय भूमिका आहेत, त्या भूमिकेशी समरूप अशी भूमिका आपण घेतली तर ती जागतिक स्तरावर किंवा जागतिक लोकमताच्या दृष्टिकोनातून ती योग्य ठरू शकते. म्हणजे संपूर्ण जगाचा कल एका बाजूने आहे, ज्या बाजूने आहे ते जागतिक मत आहे, आणि फक्त आपला कल हा विरुद्ध बाजूला आहे किंवा दुसऱ्या बाजूला आहे, याचा अर्थ असा असतो की आपण जागतिक मताच्या विरोधामध्ये असतो. आणि जेव्हा जेव्हा आपण जागतिक मताच्या विरोधामध्ये जाणार त्याचा नकारात्मक परिणाम हा परराष्ट्र धोरणावर पडणार. म्हणजे भारत जागतिक समूहाच्या विरोधामध्ये वर्तन करतोय आणि ती भूमिका घेऊन भारत जेव्हा परराष्ट्र धोरणाची निर्मिती करतोय किंवा इतर राष्ट्रांसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय किंवा इतर राष्ट्रांसोबत कुठला तरी ठराव निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोय, तर त्यामध्ये भारताला यश येईल का? येण्याची शक्यता नाही. का? कारण ती भारताची भूमिका ही जागतिक मताच्या विरोधामध्ये गेलेली भूमिका असेल. म्हणून जागतिक मत परराष्ट्र धोरणाशी असलेला पूरक घटक आहे किंवा याचा त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा स्पष्टपणे प्रभाव पडतो. लोकसंख्या हा घटक आहे, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
या घटकाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन वेगळा होता, आधुनिक दृष्टिकोन वेगळा आहे. भविष्यामध्ये त्या घटकाकडे कसं पाहिलं जाईल हे सांगता येत नाही. पारंपरिक दृष्टिकोनानुसार असं आपण म्हणतो की जेवढी लोकसंख्या एखाद्या राष्ट्राची जेवढी संख्या जास्त असेल तेवढं उत्तम आहे. का उत्तम आहे? कारण होणाऱ्या लढाया, संघर्ष, युद्ध यामध्ये जी माणसं किंवा सैनिक मारली जाणार आहेत त्या बदल्यामध्ये पुन्हा नव्याने ते सैन्य उभा राहणे, पुन्हा देशाच्या संरक्षणाची जी जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडणे, ही प्रक्रिया चालू राहणार आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकसंख्या हा जो घटक आहे हा घटक अत्यंत महत्त्वाचा असा समजला जातो. म्हणजे लोकसंख्या जर जास्त असेल तर तेथील प्रश्न सुटतील अशी पारंपरिक भावना होती. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण काय पाहतो की समजा एखाद्या राष्ट्राकडे किती लोकसंख्या असावी, तर लोकसंख्या एवढी असावी त्या राष्ट्राची जी क्षमता आहे, कोणती क्षमता? त्या राष्ट्राची अन्नधान्य निर्मितीची क्षमता, रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता, लोकांची उपजीविका भागवण्याची क्षमता जेवढी आहे तेवढ्या प्रमाणामध्येच तेथील लोकसंख्या असेल तर ती लोकसंख्या ही सकारात्मक लोकसंख्या आहे असं आपण म्हणतो. म्हणजे एखादं राष्ट्र दारिद्र्य आहे, ती राष्ट्रामध्ये अन्नधान्याची उत्पत्ती नाही आहे, त्या राष्ट्रामध्ये रोजगार नाही आहे आणि लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. प्रचंड अनैतिक, प्रचंड नकारात्मक गोष्टी किंवा नकारात्मक रूढी परंपरा तिथं निर्माण होतील. माणसाचं जगणं हे सुकर राहणार नाही. माणसं अत्यंत नकारात्मक पद्धतीनं जगतील. ज्याला आपण मानवी जीवन म्हणतो त्याचा जो दर्जा असतो तो निश्चितच कुठल्याही व्यक्तीला तो दर्जा मिळणार नाही आणि त्याचा नकारात्मक परिणाम काय होणार आहे? ते राष्ट्र अत्यंत दुर्बल, अत्यंत नकारात्मक पद्धतीचं किंवा अविकसित राष्ट्र म्हणून त्याची ओळख असणार आहे. मग लोकसंख्या किती असावी तर याचं एक पोषक किंवा याचं योग्य उत्तर काय आहे? ती लोकसंख्या त्या राष्ट्राची जी क्षमता आहे, ते राष्ट्र जेवढं क्षमताशील आहे किंवा त्या राष्ट्राला जेवढ्या लोकांना सांभाळायला परवडेल तेवढी लोकसंख्या त्या राष्ट्राची असली पाहिजे. आता हे झालं राष्ट्राच्या क्षमतेबद्दल. आता त्या लोकांबद्दलही थोडं बोललं पाहिजे. लोकसंख्या किती आहे यापेक्षा लोक कशी आहेत हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. लोक कसे आहेत म्हणजे लोक धाडशी आहेत का? लोकांमध्ये राष्ट्रभक्ती कशी आहे? लोक समस्येकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतात? राष्ट्रावर जेव्हा संकट येतं तेव्हा लोकांची मनोधारणा कशी असते? ह्या गोष्टींना सर्वात महत्त्वाचं स्थान दिलं जातं. म्हणजे लोक अत्यंत धोकेबाज असतील, लोक भित्र्या स्वरूपाची असतील, लोक संधिसाधू असतील, लोक संकटात पळून जाणारे असतील, माणसं राष्ट्राला दुय्यम स्थान देणारी असतील, माणसं फक्त स्वार्थाचा विचार करणारी असतील, माणसं गटागटामध्ये संघर्षाने भांडणारी असतील, अशा प्रकारची लोकसंख्या ही त्या राष्ट्रासाठी खूप नकारात्मक बाब असते किंवा ती लोकसंख्या त्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये किंवा त्या राष्ट्राच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा अडथळा निर्माण करते. म्हणून लोकसंख्या किती आहे त्याच पद्धतीने लोकसंख्या कशी आहे याचा सुद्धा विचार महत्त्वाचा आहे. त्या लोकसंख्येचा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीच्या प्रक्रियेवर खूप सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. भारताला असं म्हटलं जातं, भारत अलीकडचे विचारवंत किंवा नेतृत्वसुद्धा आपलं असं म्हणत असतं की भारत हा तरुणांचा देश आहे. म्हणजे जेव्हा भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं तेव्हा इथं खूप म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये क्रयशक्ती धारण केलेली माणसं आहेत, जे काम करू इच्छितात, त्यांना कामाची उपलब्धता झाली म्हणजे त्यांच्या त्या क्रयशक्तीच्या आधारे कितीही मोठे तुम्ही उद्योग उभे करू शकता, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये भारताने त्या तरुणांचा आधार घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास घडवून आणायला खूप मोठी संधी आहे. म्हणजे ह्या लोकसंख्येकडं सकारात्मक भावनेनं पाहिलं जातं. परंतु इथंच जर ही लोकं आपसामध्ये भांडणारी असती किंवा त्यांच्याकडे रोजगाराची निर्मिती झालेली नसती, अत्यंत बेकारी, दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव ह्या गोष्टी जर वाढल्या तर ही लोकसंख्या नकारात्मक बनली असती. नकारात्मक लोकसंख्येचाही परिणाम नकारात्मक ह्या परराष्ट्र धोरणावर झाला असता आणि ही जी सकारात्मक किंवा विशिष्ट खास गुणधर्म धारण केलेली जे लोक आहेत अशा लोकांची संख्या जास्त असेल तर निश्चितपणे त्याचा या परराष्ट्र धोरणावर चांगला परिणाम होतो किंवा चांगला प्रभाव पडतो. दुसरा हा मुद्दा नेतृत्व आहे, जागतिक संघटना आहे. आता नेतृत्व आपण काय म्हणतो? नेतृत्व म्हणजे परराष्ट्र धोरण आणि नेतृत्व याचा खास जवळचा संबंध असतो. आपण जर असं म्हणूया की नेतृत्व हे परराष्ट्र धोरणाचं
एक शिल्पकार असतात. नेतृत्व म्हणजे ते प्रामुख्याने आपले प्रधानमंत्री असतील, आपले राष्ट्रपती असतील, आपलं मंत्रिमंडळ असेल, याला आपण नेतृत्व म्हणतो. देशाचं नेतृत्व करणारे हे घटक, त्यातही प्रामुख्याने प्रधानमंत्री म्हणा किंवा परराष्ट्र मंत्री म्हणा, ही लोक मूलभूत अशी असतात की परराष्ट्र धोरणातल्या बहुतेक बाबी हेच ठरवतात, बहुतेक बाबी. मग परराष्ट्र धोरण ठरवताना या लोकांची जी उपजत गुणधर्म आहेत, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाचा थेट परिणाम ह्या परराष्ट्र धोरणावर होत असतो. म्हणजे नेहरूंचा आपल्या परराष्ट्र धोरणावर आत्तापर्यंत प्रभाव आहे. नेहरूंनी परराष्ट्र धोरणामध्ये जी पंचशील तत्वे असतील, नेहरूंनी स्वीकारलेलं अलिप्तवादाचं धोरण असेल, नेहरूंनी स्वीकारलेलं शांततेबद्दलची, सहकार्याबद्दलची भूमिका असेल किंवा युद्धाबद्दल घेतलेली भारताची भूमिका असेल. आता ही जी परराष्ट्र धोरणातली तत्वे आहेत, ही तेव्हापासून आत्तापर्यंत ही चालत आलेली तत्वे आहेत. आपण त्याला वेळोवेळी त्याचं पुन्हा पुन्हा काय करतो, त्याला त्याचा उद्धार म्हणण्यापेक्षा की पुन्हा पुन्हा आपण ते नव्याने मांडतोय. परंतु मूलभूत आपला जो गाभा आहे परराष्ट्र धोरणाचा, त्यामध्ये आपण कधी मोडतोड होऊ दिली का? होऊ दिली नाही. बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलतात, पण त्याचं जे कौशल्य असतं, त्याच्यातला जो कुटीलपणा असतो परराष्ट्र धोरण निर्मितीचा आणि परराष्ट्र धोरणामध्ये समोरच्या राष्ट्राकडून, म्हणजे समोरच्या राष्ट्राच्या अंतरंगात हात घालून आपल्या स्वार्थाच्या किंवा फायद्याच्या गोष्टी काढून घेणे, त्याच वेळेस समोरच्या राष्ट्रालाही खुश ठेवणे आणि आपलाही विकास साधणे, हे जे कौशल्य असतं ते नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातलं कौशल्य असतं. याला आपण काय म्हणतो? याला आपल्या भाषेमध्ये आपण मुत्सद्दीपणा म्हणतो. मुत्सद्दीपणा. तर हा मुत्सद्दीपणा हा नेतृत्वावर असतो. नेतृत्व जेवढं मुत्सद्दी असेल, नेतृत्वाकडे जेवढी कूटनीती असेल, कूटनीती याचा अर्थ किंवा मुत्सद्दीपणाचा अर्थ काय? म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते वेगवेगळ्या मार्गाने साध्य करण्यात यशस्वी होणे, आणि तेव्हाच त्याबाबत कुणाच्याही मनामध्ये त्याबद्दल शंका निर्माण न होऊ देणे, ही कूटनीती असते. ही ज्या नेतृत्वामध्ये किंवा ज्या सरकारमध्ये ही चांगल्या प्रकारे असते किंवा त्याबद्दल ते सरकार सक्षम असतं, ते निश्चितच चांगलं परराष्ट्र धोरण निर्माण करू शकतं. त्या परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी ते साध्य करू शकतं. म्हणजे बघा मित्रांनो, भारत किंवा जगातलं कुठलंही राष्ट्र परराष्ट्र धोरणाशिवाय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊ शकत नाही. कुठल्याही राष्ट्राचं परराष्ट्र धोरण जर निश्चित नसेल, मग ते असं अस्पष्ट असेल, तर त्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्याही प्रकारची ओळख असणार नाही. आणि परराष्ट्र धोरण नसणे म्हणजे अत्यंत, ज्याला आपण अंधारातला प्रवास म्हणतो, अंधारातला प्रवास. त्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरणाची भूमिका किंवा त्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरणाचं महत्त्व असतं. म्हणून प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे ती परराष्ट्र धोरण आहे. आणि त्या प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर ज्या घटकांचा प्रभाव पडतो, त्या घटकांची आपण इथं थोडक्यात ओळख करून घेतली आहे. या घटकांसोबतच आणखी खूप काही असे घटक आहेत जे परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडतात. ते देशांतर्गत असतात किंवा जागतिक स्तरावर कार्यरत असणारे घटक असतात, आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक राष्ट्र आपल्याला ज्या हव्या असलेल्या गोष्टी आहेत त्या आंतरराष्ट्रीय समुदायातून प्राप्त करून घेत असतात. म्हणून परराष्ट्र धोरण ही संकल्पना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे असं आपण समजतो. थँक्यू.